आपल्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले आहेत। तुम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी चंद्रपूरला आलेले आहे। पंतप्रधानांच्या या सभेचा विदर्भामध्ये किती फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? विदर्भामध्ये नरेंद्र मोदींची आजची जी सभा आहे ती पहिली सभा आहे। ती चंद्रपूरमध्ये असली तरी ही पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाची सभा आहे आणि चंद्रपूरचा आणि चंद्र यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, कारण चंद्रयान यशस्वी झालेलं आहे आणि आज ते झाल्यानंतर पहिल्यांदाच माननीय नरेंद्र मोदीजी चंद्रपूरमध्ये येत आहेत। त्यामुळं या ठिकाणी सगळ्या विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये ज्या 5 सीट आहे त्या 5ही सीटवरती BJPचे आणि NDAचे उमेदवार निवडून येतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे। जेव्हा महायुतीचं जागा वाटप सुरू होतं तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या देखील नेत्यांना जागा मिळू शकतात। नेमकं काय झालं? तुमची काय मागणी होती आणि पुढे काय झालं? मागणी आमची होती की शिर्डी जागा आणि सोलापूरची जागा आम्हाला मिळावी, अशा 2 जागेची मागणी आम्ही केली होती। 2 जागा देणं अशक्य असेल तर एकाच जागा तरी द्यावी, परंतु शिर्डीमध्ये स्थानिक नेत्यांचाच माझ्या नावाला सुरुवातीला पाठिंबा होता, पण नंतर त्यांनीच त्याचा विरोध केल्याची माहिती मला मिळाली आणि त्यामुळे शिर्डी जागा काही मिळाली नाही। सोलापूरची जागा BJPने अगोदर डिक्लेअर केली होती, त्यामुळं मग आम्ही विचार केला की आता एकही जागा मिळाली नाही काय करायचं। देशातल्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली आणि मला सगळ्यांनी सांगितलं की आपण NDA सोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे। आपण बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल, गोरगरिबांना न्याय द्यायचा असेल तर नरेंद्र मोदींच्या सोबत राहिलं पाहिजे आणि जरी जागा 1-2 आपल्याला मिळाली नाही तरी आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद तरी मिळावं यासाठी प्रयत्न करा आणि त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणी आपली झालेली आहे आणि त्यांनी प्रयत्न करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि राज्यामध्ये एकाच मंत्रिपद आहे, सत्तेचा सहभाग आहे, तर या सगळ्या गोष्टीवर आम्ही कॉम्प्रोमाइज केल्याने आम्ही 10 पावलं मागे आलेलो आहोत। आम्ही 10 पावलं मागे आले। रिपब्लिकनचा उमेदवार नसल्यामुळे महायुतीला फटका बसू शकतो का महाराष्ट्रामध्ये? आता फटका बसणार नाही, कारण आता आम्ही निर्णय घेतलेला आहे महायुतीसोबत राहण्याचा। फटका बसणार नाही, परंतु दलित मतदारांचाही थोडासा विचार करून रिपब्लिकन पक्षाला एखादी जागा तरी द्यायला हवी होती, परंतु ती जागा देण्याचा निर्णय काय झाला नाही आणि तो योग्य नाही असं आमचं मत आहे। पण तरीही आता पुढे ज्या काही गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहे त्या मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। विधानसभेला एक 8 ते 10 जागा तरी मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। नंतर ज्या महानगरपालिका येत आहेत, नगरपालिका येत आहेत, त्याला आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशा पद्धतीच्या मुद्द्यांवर आम्ही ॲडजस्टमेंट काय केली। विधानसभेला तुम्ही 10 जागेची मागणी केली आहे, त्यासाठी लोकसभेवरचा जो क्लेम होता तो सोडला? आता त्यासाठी क्लेम सोडला असं नाही, आता त्यामध्ये शिर्डी जागामध्ये लोकांचा विरोध असल्यामुळं त्या ठिकाणी ती जागा आपल्याला मिळाली नाही आणि दुसरी सोलापूरची जागा होती ती अगोदरच BJPने डिक्लेअर केली होती आणि त्यामुळं मग मला असं वाटतं की जे काय होणं अत्यंत आवश्यक होतं ते काही झालं नाही, पण त्याच्या बदल्यामध्ये सत्तेचा सहभाग देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे। मला एक सांगा की कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये शेवटला प्रश्न, महाविकास आघाडीमध्ये जर आपण बघितलं तर प्रकाश आंबेडकरांसोबत कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये असेल असं बोललं जातं, पण शेवटल्या क्षणाला काँग्रेसने त्यांना घेतलं नाही। झालं की नाही सांगितलं ना? हां, आता प्रकाश आंबेडकरांना महायुतीमध्ये घेण्याच्या संबंधामध्ये अनेक दिवस चर्चा सुरू होती, पण प्रकाश आंबेडकरांना महायुतीमध्ये घेतलं नाही, त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांनी भूमिका मांडल्यानंतरही त्यांना त्या ठिकाणी तशी संधी मिळाली नाही। चला, महाविकास आघाडीला पण त्यांनी घेतलं एकत्र घ्यायचं तर आपण बघू शकतो। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, चंद्रपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।